सध्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत। अनेक क्षेत्रांमध्ये त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात। पण त्या काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या जोडप्यानं स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला नसता तर हे खरंच शक्य झालं नसतं। नमस्कार, मी अक्षता पवार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती आहे। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका बनल्या। लिहिणे वाचणे तर सोडाच, महिलांना घराबाहेर पडणं ही अवघड असताना त्यांनी ही अविश्वसनीय कामगिरी केली। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावात झाला होता। त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला। स्वातंत्र्यापूर्वी भारतात महिलांवर फार भेदभाव केला जात असे। समाजात दलितांची स्थिती चांगली नव्हती। ती स्त्री दलित असेल तर हा भेदभाव आणखी मोठा होता। लहानपणापासूनच सावित्रीबाईंच्या अंगी धैर्य, निर्भयपणा होता आणि बुद्धीने त्या दिमागदार होत्या। त्यामुळे जोखमीचा सामना करताना त्यांना अनंत आनंद मिळत असे। सावित्रीबाई एक कुशल जलतरणपटू होत्या आणि खेळाडू देखील होत्या। विटी, दांडू आणि दगडाने निशाणा साधण्यात त्या खूपच हुशार होत्या। कमकुवत मुलाला त्रास देणाऱ्या कोणत्याही तरुणाला त्या निसंशयपणे शिक्षा देत असे। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह 13 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। सावित्रीबाई फुले लग्नाच्या वेळी निरक्षर होत्या। ज्योतिराव फुले त्यांच्या अभ्यासातील समर्पणाने प्रभावित झाले आणि त्यांनी सावित्रीबाईंना पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला। ज्योतिराव फुले हेही लग्नाच्या वेळी इयत्ता 3रीचे विद्यार्थी होते, पण सर्व सामाजिक कुप्रथांची पर्वा न करता त्यांनी सावित्रीबाईच्या अभ्यासात पूर्णपणे मदत केली। मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। सावित्रीबाई शाळेत जात असत, लोक त्यांच्यावर दगडफेक करत, पण त्यांनी हार मानली नाही आणि शिक्षणासाठी खूप संघर्ष केला। सावित्रीबाई फुले यांचे जीवन महिला सक्षमीकरणासाठी समर्पित होते। सावित्रीबाई फुले यांचे जीवन महिला सक्षमीकरणासाठी समर्पित होते। सावित्रीबाई केवळ समाजसुधारकच नव्हत्या, तर त्या तत्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या। त्यांच्या कवितांमध्ये प्रामुख्याने निसर्ग, शिक्षण आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यावर भर देण्यात आला। देशात जाती व्यवस्था शिगेला पोहोचली असताना त्यांनी आंतरजातीय विवाहांना देखील प्रोत्साहन दिलं। सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी जोरदार आवाज उठवला। कदाचित जर या फुले दाम्पत्याने पुढाकार घेतला नसता तर आजही महिलांची स्थिती ही दयनीय असती। सावित्रीबाई फुले यांना न्यूज मराठी 24/7 कडून अभिवादन।